स्तोत्राचे चरित सांगतो. हर 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 नाद गरजतो. सह्याद्रीच्या गिरिशिखरांवर भोळा शंभू सांब नांदतो. ज्वालामुखीच्या उदरातून जन्मलेला काळ्या कातळाचा हा प्रदेश. महाराष्ट्राचा ध्वज होता भगवा. सहस्त्रावधींचा इतिहास सांगत तो तेजानं झळकत होता. या भूमीवर महाराष्ट्र भवानीनं रणयज्ञच मांडला होता. या यज्ञकुंडातून शिवशलाका प्रखर तेजानं तळपली. शिवतेजानं मराठ्यांचे देशी स्वराज्याचा भंडार उधळला आणि 350 वर्षांचं ग्रहण सुटलं. राज्य सूर्य उदयाला आला. सह्याद्री पुन्हा एकदा आला. पुत्र शिवाजी राजांना झाला. किल्ले पुरंदर आणि किल्ले वज्रगड ही आनंदाची खबर ऐकून सुखावले. अवघ्या महाराष्ट्राचा औस आहे. जिजाऊ आज थोरल्या औस झाल्या. आई जगदंबे, माझं गाऱ्हाणं तू ऐकलंस. सईच्या पोटी हिंदवी स्वराज्याचा वारस तुझ्या कृपेने मिळाला. बाळराजांचा जन्म पुरंदरावर झाला म्हणजे ते नक्कीच उद्याचे रणधुरंधर ठरणार खास. मुजरा बरं झालं, अगदी टाकोटाक पुरंदरावर दाखल झाला. हो साहेब, आपण नेहमी म्हणत आला आहात या भोसले कुळावर सांब सदाशिवाचा वरदहस्त आहे म्हणून. आमचा कयास आहे प्रत्यक्ष महादेवानंच भोसले कुळात जन्म घेतलाय आणि याची साक्ष म्हणून प्रतापगडावर स्वयंभू शिवलिंग अवतरलंय. दादा महाराजांची यादगीर म्हणून आपण बाळराजेंचं नाव शंभूजी ठेवू. आपण पाहिलेल्या स्वराज्य मंदिराचा ते कळस सरती लावू साहेब. पुरंदराच्या राणी वशात घुमला नाजुक आवाज ग. राणी सईला पुत्र झाला आनंद आईना गंगावर. आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या. आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या. पिता शिवाजी आले भेटाया. पिता शिवाजी आले भेटाया. आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या. पिता शिवाजी आले भेटाया ग. आज बारशाचा बारशाचा सोहळा ग. आज बारशाचा सोहळा ग. आज बारशाचा सोहळा ग. आज बारशाचा
जो जो रे बाळा जो जो रे शंभूराजे हळूहळू मोठे होत होते. जिजाऊ साहेब शंभूराजांतच रमू लागल्या. पुरंदरावर सर्व काही आनंदात चालू होतं. पण नियतीच्या मनात काही आवरच होतं. राजांच्या थोरल्या राणी सरकार शंभूराजांच्या मासाहेब बाळांत व्याधीनं आजारी पडल्या. आता बाळ शंभू आईच्या दुधासाठी देखील पोरकी झाली. महाराजांच्या दुधासाठी कापूर घोळ येथील गाड्यांच्या धाराऊंना बोलावणं धाडले गेले. याच धाराऊ शंभूराजांच्या दूध आई झाल्या. धाराऊंच्या दुधावर महाराजांनी अंग धरलं. पण सईबाईंनी आपलं अंग टाकलं. सईबाईंच्या अवेळी मृत्यूनं महाराजांचं मायेचं छत्र हरपलं. याच दरम्यान स्वराज्यावर अफजल खान आणि शास्ता खान नावाची वादळ येऊन धडकली. स्वराज्यावरच्या अफजल खान नावाचा धर्मांध सर्पाचा विळखा तोडण्यासाठी महाराजगड उतरले. तर तिकडे राजगडच्या तालीमखान्यात सोयराबाई साहेब, माजी पंडित आणि गोबाजी बाबा पानसंबळ यांच्या तालमीत शंभूराज युद्धशास्त्राचे आणि राज्यकारभाराचे प्रशिक्षण घेत होते. प्रतिपदेची चंद्रकोर हळूहळू वाढू लागली. गुरुत्वाचा हो ज्ञान प्रकाश हळू पाडू लागली. एका हाती ढाल तलवार तर दुसऱ्या हाती लेखणी. उबाजी पंडित करीत शिक्षणाची आखणी. हे ढाल तलवार चालविण्याला दिल वाघाचं बळ. दांडपट्टा शिकवी शंभूला हो माझी पान संबळ. हो माझी पान संबळ. हो माझी पान संबळ. प्रतापगडावर प्रताप घडवून राजांची खुर्चला घोडी मुलुकगिरीसाठी दौडू लागली. सुरत शहर बदसुरत झालं. तोच एक भयंकर खबर आली. शिवाजी राजांचे आबासाहेब शहाजीराजे शिवबाची स्वराज्य पंढरी डोळ्यात साठवून नेत्र मिट्टे झाले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचं निशाण उतरावना अगदी तसंच राजांचं राजेपण क्षणात उतरले गेले. राजगडच्या रावळ्यातले देव सुतात पडले. शंभूराजासनी फलटणला मोर बघताना आम्हासनी थोरल्या महाराजांची याद आली. तेव्हा रीतिरिवाजा परमानं बाळराजाचं हात पिवळं कराया हवं. आता घरात मरती घडलं म्हणजे एक सलाच्या आतच ते व्हाया पाहिजे बघा. हा बरी बात काढली बजाजीराव. या निमित्तानं तरी आऊसाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. शंभूराजांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकताच राजांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले आणि त्यांच्या सतेज डोळ्यांसमोर शृंगारपूर उभं ठाकलं. भोसले शिर्के रक्तसंबंध जोडले गेले. राजगडावर शंभूराजांच्या शुभमंगलाची धांदल उडाली. शिर्क्यांचं हे कन्यारत्न शंभूराजांच्या शिरपेचात साजरं दिसू लागलं. शिर्क्यांची राजाऊ स्वराज्याच्या गोकुळात यशोदा म्हणून माप ओलांडती झाली. शंभूराजांच्या लग्नाचा गोंधळ मांडला गेला. चौक सजला, संबळ कडाडली. तुझ्या कृपेची माळ मी आता कवड्याची घालतो. भक्तीचा अमृत कुंभ तुझ्या चरणाशी सांडतो. अंबेचा आई जगदंबेचा उद बोलतो. गोंधळ मांडतो अंबे गोंधळ हा मांडतो. अंबेचा आई जगदंबे
स्वराज्य आंबे मोहर सावलीत सुखावलं होतं. जिजाऊंच्या मायेच्या पंखाखाली विसावलं होतं. स्वराज्य नायक शिवबाराजे एकामागून एक दिव्य करीत होते. सुरत बदसुरत झाल्याची खबर दिल्लीपती औरंग्याच्या दरबारात जाऊन धडकली आणि द्वेष भरल्या काळजातून फरमान सुटलं. त्यानं मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेर खान पठाण यांना प्रचंड फौजेनीची राज्यावर सोडली. अखेर महाराजांना शरणागतीचा तह करावा लागला आणि चालला आई जगदंबेचा बालभूत्या बिनघोर गनिमांच्या छावणीमध्ये. औरंगशाहाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार करण्यासाठी श्रींच्या राज्यासाठी जमानत म्हणून सह्याद्रीच्या शिवसिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरता झाला पहिल्या राजकीय धावणीसाठी. मुजरा दादाजी. घने खम्मा कुंवर शंभूराज, आइए आइए बिराजिए. ये है सल्तनत मुगलिया के नेक जंग बहादुर दिलेर खान साहब. कुमार, ये है शाही फिलखाने का हाथी अनवर. आला हजरत ने आपको नजर किया है. आप मुगल दरबार के सबसे कम उम्र के 5000 सरदार जो हैं. क्यों कुंवर, हाथी पसंद आयो? दादाजी, ते बिचारे मुके जनावर आम्हासच काय, ते कोणालाही पसंत येईलच. क्यों शंभूराजे, इतना बड़ा शाही हाथी कैसे ले जाओगे? उठा के? खान साहेब, झुलत डुलत का होईना तुमचं हे जनावर चालतं. ते नेणं खूप सोपं, पण याद राखा, आमच्या आबासाहेबांनी दिलेले बुलंद पहाडी गडकोट चालत नाहीत. ते नेणं महाकठीण. आमच्या सह्याद्रीच्या वाटेला जाऊ नका खान साहेब, कारण या सह्याद्रीच्या कुशीत आणि दऱ्याखोऱ्यांच्या मुशीत फक्त मराठे आणि वाघच उपजतात. आता पुन्हा आगळीक कराल तर तो क्या शंभूराजे? वक्त आल्यावर सांगूच. चला नेताजी काका, येतो आम्ही दादाजी. जय भवानी. राहुल बिला कुंवर, क्या तीखी जुबान है इसकी. जुबान है या शेर की दहाड़. सह्याद्रीचे गिरी निघाले कृष्णाईच्या तीरा. शिवशंभू आग्र्याला निघाले भेटाया आलमगिरा. यवनांचा हा काळ सोबती 9 वर्षाचे बाळ. यवनांचा हा काळ सोबती 9 वर्षाचे बाळ. मोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ. वारकऱ्यांचे काळ. हे मोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ. वारकऱ्यांचे. अल्लाह ताला की मेहर से हमारी सब मुरादें पूरी हो गई. जाफर खान, इस खुशी के मौके पर तख्त के वफादारों को खिल्लत तस्कीन की जाए. 5000 फौलादी तलवारींच्या पहाऱ्यात राजे नजर काही देत पडले. पण राजांचा प्राण, जिजाऊंची जान आणि मराठ्यांची शान. शंभूराजे दरबारात रामसिंहासवे हजेरी लावत होते. आग्र्याच्या हरक रस्त्याचे रेखाटन करीत होते. ते फक्त स्वराज्यात सही सलामत वापस जाण्याच्या वाटात गुंडाळण्यासाठी. आणि एके दिवशी गरुड पिंजऱ्यातून उडाला.
सुटला देवकीचा हा तान्हा, तसाच झाला प्रति शिवाजी 9 वर्षाचा कान्हा. कंसाच्या कैदेतून सुटला देवकीचा हा तान्हा, तसाच झाला प्रति शिवाजी 9 वर्षाचा कान्हा. राजे गडावर आले, शंभू मथुरात राहिले, बालवयात ज्याने विश्व फिरून पाहिले. आणि दुःखाचे हे अश्रू आता आनंदाचे झाले. बटुवेश परिधान करोनी संभाजी गडावर आले, संभाजी गडावर आले, संभाजी स्वराज्य आले. शंभूराजांच्या कार्यकर्तृत्वावर महाराज निहायत खुश होते. माजी पंडित म्हणजेच कवी कलश यांच्याकडून शंभूराजांनी संस्कृत आणि ब्रजभाषेचे शिक्षण घेतले आणि बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. सर्वत्र शंभूराजांचा वचक बसू लागला. तिकडे शिवराय आणि स्वराज्याची कीर्ती चहुदिशाने नारद होती. स्वराज्याच्या सीमा रुंदावल्या होत्या. महाराष्ट्रात अयोध्या होते. 350 वर्षांनंतर रायगडावर 32 मन रत्नजडित सुवर्ण सिंहासन साकारले. पण ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून धारा लावावी त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब स्वराज्य सिंहासन आणि सिंहासनाधीश्वर शिवबा डोळ्यात साठवून स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाल्या. आऊसाहेब गेल्या. पण राज्याची सेज पितुरीच्या फंदात सापडू लागली. शंभू नावाच्या सूर्याचा ग्रहण काळ सुरू झाला. या शंभू राजांचा काय तो बंदोबस्त करावाच लागेल. स्वतः समजतात तरी काय ते. तर हो, आता मान्य आहे, युवराज राज्यकारभारात पारंगत आहे. हो, म्हणजे देशोदेशीचे वकील राजे रजवाडे युवराजांची चर्चा मसलत करतात. म्हणून काय त्यांनी फडावर दादांच्या दप्तरात ढवळाढवळ करावी. हयातभर आपण स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या हो. आता अभिषिक्त राज्यही उभे राहिले. वाटलं होतं आता तरी आपल्याला सुगीचे दिवस येतील हो. पण शंभू राजे युवराज झाले आणि आपली सारी स्वप्न गंगा सागरात विसर्जित झाली. आता कसे बोललात? खरे बोललात राहुजी नाना. थोरल्या छत्रपतींनी अशी अपमानास्पद वागणूक कधीच दिली नव्हती. मान मरातब दिला. आणि इथे बघा, हे युवराज केवढे शेफारले. युवराज डोईजड होण्याआधीच त्यांचे पंख छाटले पाहिजे. ते सहज शक्य नाही अनाजी पंत. पण या अनाजी पंताच्या बुद्धिबळाचा गनिमी कावा शंभू राजांनी अद्याप पाहिलेला नाही. आता या दक्षिण पटलावर रामायण घडवणार हा अनाजी पंत. रामायणात कौसल्या होती, ती आपल्याकडेही आहे. आपल्याला फक्त मंथरा व्हायचे आहे. म्हणजे आम्ही समजलो नाही अनाजी पंत. आपल्या दिलात नक्की आहे तरी काय? अहो, राज्याभिषेक समयी राजांच्या डोईवर आम्ही छत्र धरले. त्यांच्या पश्चात राजांचा राजदंड आमच्या हाती असावा अशी आमची मनीषा आहे. आणि ज्याच्या हाती राजदंड त्याचीच ताकद मोठी. कळलं? आता आपण तातडीने निघायचं आणि कौशल्येला कैकई नावाचा कानमंत्र द्यायचा. चला तर मग, शुभस्य शीघ्रम. आता कसे बोललात? आणि याच दरम्यान अनाजी दत्तोंचे नातलग महाडचे त्र्यंबकपंत वाडकर व त्यांचे पुत्र निवास पंत खुद्द सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना पंचमीचा मुहूर्त साधून संपवण्याचा जहरी बेत आखीत होते. पण भोसले कुटुंब कबिल्याचा अवघा नायनाट करू पाहणाऱ्या महाडच्या वाडकर कुटुंबाच्या कटाची बातमी घेऊन महाराजांची निस्सीम भक्त असलेली वाडकरांची सून गोदावरी रायगडाकडे वाऱ्याच्या वेगाने दौडली. आणि इकडे संभाजी रूपी नरसिंह स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य वृद्धीसाठी सह्याद्रीच्या कडेकपारीतून हर हर महादेव गर्जना करीत दौडत होते. जणू शिव
तुझ्या कृपेनं आमच्या आबासाहेबांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी निर्माण केलेलं हे हिंदवी स्वराज्य, 18 पगड जातीच्या रयतेचे हे राज्य वाढवण्याचं सामर्थ्य या शिवपुत्र संभाजीला दे. जय भवानी. आणि इकडे घडलं भलतच. अखेर खुद्द स्वराज्याचे युवराज गुन्हेगार ठरवले गेले. साक्षात आई जगदंबाही थरारली. धरणी कंप झाली. संभाजी राजांना आरोपित म्हणून न्यायासनासमोर हजर करण्यात आले. फिर्यादी, आरोपित प्रत्यक्ष शंभूराजे आहेत म्हणून कोणीही भिण्याचे कारण नाही. श्रींच्या दरबारात राव किंवा रंक असा भेद हरगिज नाही. फिर्यादीला सिंहासनाचं अखंड संरक्षण मिळेल. प्रल्हादपंत, दरबारातर्फे या गुन्ह्याची सुनावणी व्हावी. महाडचे त्र्यंबकपंत वाडकर यांची सून गोदावरी हिचे संभाजी राजांनी हेतुपूर्वक हरण केले असा आरोप युवराजांवर आहे. त्र्यंबकराव, तुम्ही हुजुरात आलात हे बरं झालं. पण आम्ही पुन्हा एकदा विचारतो आहोत, गोदावरीला युवराज संभाजीराजांनीच पळवून नेलं याबद्दल तुमची खात्री आहे? जर युवराज गुन्हेगार ठरले नाहीत तर ही गर्दन उतरून राजांच्या पवित्र पायावर ठेवेल. काय बाका वक्ता आला महाराज. कुंपणाने शेत खावं. बिचारी गोदू, आमच्या मेहुणीची मुलगी, तिच्यावरच हा बाका प्रसंग गुजरावा आणि तोही प्रत्यक्ष युवराजांकडून. अनाजी पंत, तो नावरा कवलतीच्या थाकल्या धन्यावर तुम्ही काय अदावत घेतायसा? आता एक शब्द बी ओंगळ बोलण्यासाठी नाही. हमीरराव, युवराजांना अटक करून आमच्या सामने पेश करा. राज लष्कर ही आमची आज्ञा आहे. आता जगदंबेची जशी इच्छा असेल तसेच होईल. युवराज संभाजीराजे, मुजरा आबासाहेब. ध्यानात ठेवा संभाजीराजे, आपण आरोपित म्हणून छत्रपतींसामने उभे आहात. आरोपी? माफी असावी आबासाहेब, परंतु आम्हास हे आरोप मंजूर नाहीत. मतलब स्त्री तुमच्या कब्जात नाही? आहे गोदावरी आमच्या आश्रयास, परंतु फक्त तिच्या सुरक्षेसाठी. मग आरोप नामंजूर का म्हणून? युवराज, तुमचे हे असे गुन्हे, अशा हरकती एक वेळ तुमचा पिता डोळ्या आड करेल, पण एक राजा कदापि नाही. तुम्ही गुन्हेगार आहात शंभूराजे, गुन्हेगार आहात. गुन्हेगार संभाजीला छत्रपती तोफेच्या तोंडी देऊ देत महाराज. पण आबासाहेब, या शंभू बाळाला मात्र तुमचे आशीर्वाद असू द्या. राजे, तुमचे वडीलच राहतील. युवराजांच्या गुन्ह्याची आम्ही शाबिती मानतो. सजा फरमावण्यापूर्वी कोणाला काही बोलायचे आहे? आबासाहेब, आम्हास बोलण्याची संधी मिळावी. युवराज्ञी म्हणून युवराजांची सत्य बाजू मांडण्याचा अधिकार आम्हास मिळावा महाराज. कुलमुखत्यार म्हणून नव्हे तर एक पत्नी म्हणून. हरगिज आहे येसू, पण बाजू सत्याचीच असेल तरच मांडावी. अन्यथा आरोपीची आपण पाठराखण करता आहात असा संशय जरी आला तर तुमच्याकडून कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यार काढून घेतली जाईल. क्षमा असावी महाराज, पण युवराजांच्यावर चौफेर आरोपांची फैरी झडत असताना आम्हास कुलमुखत्यार पदाची तमा नाही. तूर्त दरबाराने गोदावरीच्या कबुली जबाबाची नोंद घ्यावी. महाराज, मी गोदावरी. हे समोर उभे वाडकर पिता पुत्र दिसतात तेवढे सीधे साधे नाही. हे स्वराज्यद्रोही दगलबाज आहेत. पंचमीच्या सणाचा फायदा घेऊन आपल्यालाच गडावर मारण्याचा खोट होता. आम्हावर शस्त्र उगारायचे? हे आमच्या राजधानीत येऊन निष्णात जिलेबी पथकाचा घेरा तोडून? पाहिलं महाराज, युवराजांनी हिच्यावर किती फुरळ घातली आहे ती. महाराज रंग युवराज उडवतात, पण गरिबांच्या आबरूचे धिंडवडे निघतात. खामोश.
पुराव्याशिवाय भलता सलता आरोप घ्यायचा अधिकार कोणालाच नाही. आणि आबरू म्हणाल तर ती जशी रयतेला प्यारी तशीच युवराजांनाही. आबासाहेब, दुःख याच वाटतंय की आमच्याकडून कोणताही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जातंय. तपासानंतर आपली ही खात्री पटेलच की हे वाडकर पिता पुत्र आपल्या जीवावर उठले होते. मुघलांची हात मिळवणी करून तीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी लाखभर मोहरांच्या मोहात लाखांचा पोशिंदा मारायला निघाले होते हे दगाबाज. आणि त्याची वेळेत खबर देण्यासाठी ही निष्पाप गोदावरी धावली. पण तीच मूर्ख ठरली आणि आम्ही पदफैली बदनाम ठरलो. युवराज, केवळ कपोलकल्पित कथांवर राज्य चालवता येत नाही. त्यासाठी पुराव्यांचीच आवश्यकता लागते. गुस्ताखी माफ महाराज, मगर युवराज के बेगुनाही का सबूत लेकर ही हम यहाँ आए हैं. युवराज, आपके हुक्म से हमने बाग दरवाजों की तोपों की जांच की, पर वो आतिशबाजी की बारूद नहीं थी. किले के बारूद खाने से कहीं बारूद रवाना ही नहीं हुई. फिर वो बारूद कहां से आया यह छानबीन करते वक्त काले हौद के पास 5-6 पठानी खशम दिखाई दिए. कड़करी कानोजी भांडवलकर के लोगों ने उन्हें रोकने की कोशिश की, पर वह किले से कूद पड़े. वय महाराज, या 4-5 जणांपैकी 4 हाशमांची मडी खावल्या की योग जित्ता होता. शेवटी घटका मोजता त्यानं या वाडकरांचं नाव घेतलंय बघा. कान्होजी, पकडा या हरामखोर बाप लेकांना आणि फेरहुकूम होईपर्यंत गडाच्या बंदीखान्यात टाळून देऊन ठेवा. बोला अनाजी पंत, बोला. आमच्या शंभूराजांवर अजून काही आरोप? चुकी झाली महाराज, माफी असावी. दरबार बरखास्त झाला. शंभूराजांच्या सवय सूचकतेनं विस्मयित झाला. न्यायासनानं न्याय दिला. शंभूराजे निर्दोष साबित झाले. आता शंभूराजे कारभार पाहू लागले. रयतेचे धाकले धनी होऊन आपल्या आबासाहेबांची सावली झाले. हुबळी आणि रायबागची ठाणी मारून विजयी शंभूराजे रायगडावर दाखल झाले. शिवराय गेले दक्षिण विजया, शंभू राहिले शृंगारपुरी. सोयरा जणू कैकई, मंथरा झाले कारभारी. महाराणी साहेब, आता तरी आपण सावध व्हावे. शिव 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 शिव. शंभूराजांनी म्हणे कलशाभिषेक करून घेण्याचे ठरविले आहे. कलशाभिषेक म्हणजे? शाक्त पंथामध्ये आपला जन्मदाता पिता जल्दीने मृत्युमुखी पडावा आणि मुलखाचे राज्य स्वतःच मिळावे या भावनेने हा भयंकर विधी केला जातो. आणि असं सांगून अनाजी पंतांनी सौराज्याच्या रावळात इशारी काटा पेरण्याची सुरुवात केली. महाराणी सोयराबाई साहेबांच्या मनात कलशाभिषेकाचा चुकीचा अर्थ पेरला. घरभेदी अण्णाजी दत्त, मनीषा झाली पुरी. घरभेदी झाले पहा आता कारभारी. कलशाभिषेक करती शंभू टाळण्या असे आरिष्ट. कलशाभिषेक करती शंभू टाळण्या असे आरिष्ट. हवळून उठले रायगडाचे अधिकारी ते भ्रष्ट. हवळून उठले रायगडाचे अधिकारी ते भ्रष्ट. हवळून उठले रायगडाचे अधिकारी ते भ्रष्ट. कलिकाल भुजंग मावलिढं निखिलं धर्मम वीक्ष विक्लवं यः जगत परिरंशतोवतापो स शिवछत्रपतीर्जयत्य जयः. मतलब त्या कलिकालाच्या भुजंगाला पचवलेल्या अखिल धर्माची हीन अवस्था बघून विव्हळ झालेल्या
स्वामी म्हणून या जगताचे ताप हरण करण्यासाठीच अवतरलेल्या आमच्या आबासाहेबांचा, शिवछत्रपतींचा जय जयकार असो. बहुत खूब राजाजी, बहुत खूब. मुजरा दाखलं धनी जी ही थैली मसलत खाजगीची आहे जी. एकांत. कवीजी आपण थांबा. आबासाहेब श्रियासह विराजिता अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रती अनेक उदंड आशीर्वाद. आम्ही दिलावर पत्थर ठेवून सांगतो आहोत, खरिता पावता टाकोटाक माहुलीस कूच करणे. स्वराज्याचा घास घेण्यासाठी दिलेर खान पठाण थोरल्या फौजेनिशी माहुलीस छान मांडून बसलाय. आम्ही जातीला कर्नाटक प्रांती असून स्वराज्य रक्षणासाठी खडी फौज शिल्की आहे. आता तुम्हास मोठा हुन्नर कामी लावणे आहे. आपण स्वराज्याचे युवराज या नात्यात कुललोक सावरून आणि स्वतः स्वराज्याचे भितवेखोर बनून दिलेर खानास माहुली प्रांती झुलते ठेवणे, जेणेकरून गनिमास वाटेल आपण त्यांना सामील झाला आहात. आपण ऐसे न करता तर गनीम चहूबाजूने स्वराज्याची नासाडी करेल, धर्म बुडवेल. यासाठी तुम्हास हा गनिमी कावा करण्याची आहे. आता भरवसा तो आदिशक्तीचा. कवीजी, आमची खाशी हुजुरात जय्यत करा. खटकीच्या आत आपल्याला माहुली जवळ करायचे आहे. माहुली मतलब आप दिलेर खान के डेरे में शामिल होने जा रहे हैं? हे माँ चंडी, सोचिए राजा जी, अगर आप ऐसा करते हो तो आपको जीवन भर बदनामी भरा जहर पीना पड़ेगा. गद्दारी की सियाही से आपका इतिहास लिखा जाएगा. राजा जी सोचिए. त्याची पर्वा आम्ही कधी केली नाही आणि करणारही नाही. लोक काय म्हणतील, काय बोल लावतील, यापेक्षा आमच्या आबासाहेबांची आज्ञा पुत्र कर्तव्य म्हणून आम्हा शिरसावंद्य आहे. कवीजी ज्याप्रमाणे मराठे रणांगणात झालेल्या जखमा दागिने म्हणून मिरवतात, तसाच हा कलंकही आम्ही स्वराज्यासाठी दागिना म्हणून मिरवू. जल्दी करा कवीजी. जगदंब जगदंब. आणि चाललं शिवसूर्याचा अंश एका अंधाऱ्या कोठडीकडे. अगदी ठरल्याप्रमाणे निमिषभराकरताही इतिहास रेंगाळला. काय होतं जगदंबेच्या मनी ते फक्त तिलाच ठाऊक. आइए दक्खन के शहजादे शंभू जी, आइए. पिछली बार जब हम मिले थे तब आप बहुत छोटे थे. तभी आपकी त्योरियां चढ़ी हुई थी और आज भी. वक्त वक्त की बात है खान साहब. तेव्हा आम्ही स्वराज्यासाठी ओलीस म्हणून आपल्या गोटात आलो होतो आणि आता आलो आहोत ते स्वपराक्रमासाठी. शिवपुत्राचं कर्तृत्व आणि मराठ्यांच्या मनगटातली रग दाखवण्यासाठी. आम्ही दोस्ताना चाहतो आहोत खान साहब. कबूल है शंभू जी, हमें आपका दोस्ताना बिल्कुल कबूल है. लेकिन हम आपके शमशेर का तेज देखना चाहते हैं. हम चाहते हैं आप भोपालगढ़ पर मुघली परचम कायम करें. भोपालगढ़? भोपालगढ़ म्हणजे स्वराज्यावर हमला? नाही खानसाहेब, आमच्याकडून हे होणे नाही. जर आमच्या तलवारीची चमक पाहायची असेल तर तुमच्या साथीनं आदिलशाही मुलूक तोडून मुघलशाहीला जोडतो. पण नहीं शंभूजी, नहीं. औरंगाबाद में शहजादा मुअज्जम आप पर शक लेते हैं. उन्हें अपनी करामत दिखाने का यही सही मौका है, यही सही मौका है. शहजादा मुअज्जम आपका भरोसा चाहते हैं. हाँ शंभूजी, भरोसा. भरोसा भरोसा द्यायची गरज मराठ्यांना नसते खान साहेब. जन्माला येतानाच फाळावर विश्वास लिहून जन्माला येतो आम्ही. सबूर राजा जी, सबूर. आप तो बड़े गुस्सेल हैं. हम तो आपको बहुत चाहते हैं. आप हमारा कहा नहीं मानते तो शक पैदा हो जाएगा आलम पन्हा के दिल में. मानिए शंभू जी, बस एक बार, सिर्फ एक बार हमारे खातिर शंभू जी मान जाए. ठीक आहे खान साहेब, पण ध्यानात असू द्या, हा आमचा पहिला आणि
आखरी हमला असेल स्वराज्यावर. अल्हम्दुलिल्लाह, मंजूर. आपका फैसला मंजूर. पहले भोपालगढ़ पर मुगली परचम लहराओ, बाद में कोई और जिम्मेदारी सौंप देंगे आप पर. धाकली धुनी सामने असताना असं कसं तो गोळ सोडायचा. आणि सुरू झाली आमावश कत्तल. दिलेर खानाच्या मस्तकातून धर्मनिळाची लाट उचल. अत्याचाराची परिसीमा ओलांडली गेली. आपल्याच डोळ्यात देखत होणारी कत्तल, जुलूम जबरदस्ती पाहून शंभूराजांचं काळीज क्रोधाग्नीनं भडकून उठलं आणि ऐन दिलेर खानाच्या छावणीत त्या पुरुष सिंहाची गर्जना कडाडली. स्वराज्याचा छावा पेटून उठला. बुलाही ज्यादा करो, मार डालो काफरों को, खून के रंग से रंग जाओ. जिस हाथ से शमशेर उठाई वो हाथ काट डालो. शरम नाही वाटत बेकसूर माणसांचे हात कलम करताना? आमच्या तलवारी म्यान चाल्याचा समज झाला की काय तुमचा? ये गुस्ताखी. तुम होते कौन हो? तुम बस 7,000 मनसबदार हो. नौकर हो मुगली तख्त के. हैसियत में रहो. हम सालारे दख्खन है. असाल, पण आम्ही सह्याद्रीचे छावे आहोत. स्वराज्याचे युवराज आहोत. तुमच्यासाठी चिथाड नाही. तुझ्या रक्ताचा सडा पाडू इथं दिले. मराठ्याची जात आहे. हिंदू धर्माची खुलेआम कत्तल होताना खामोश राहणार नाही. शेर आहोत आम्ही. आता फितुरांना पण स्वराज्यात माफी मिळणार तर? आम्ही अजून सांगतो आहोत, युवराजांपासून सावध राहावं. सोयरा, आपणही मासाहेब आहात त्यांच्या. हाच युवराज आग्र्याहून सुखरूप परतावा म्हणून देवघरातील देवांशी उभा झगडा मांडला होता. आपण विसरलात? आणि आता तुमच्या पोटी पुत्र आलाय म्हणून तुम्ही शंभूराजांचा द्वेष करता? पण अखेर ते युवराज असले तरी फितूरच ना. सोयरा, खामोश रहा. युवराजांना फितूर म्हणून त्यांच्या त्यागाचा, पराक्रमाचा अपमान करू नका. आमच्या हुकुमाच्या अंमलबजावणीसाठी युवराजांनी फितुरी नाट्याचं कडवट जहर ओठाआड केलं. अरे, बदनामीचाही विचार न करता स्वराज्य धर्म पाळलाय माझ्या शंभूने. काय? पण महाराज, आता युवराज स्वराज्यात येतीलच. आम्ही खुद्द त्यांना बायजत स्वराज्यात आणणार आहोत. या स्वराज्यावर एखादा बाका प्रसंग आलाच तर आमचा शंभू प्रसंगी प्राण गमावेल, पण सत्व सांभाळेल. महाराजांची कोशिश यशस्वी ठरली. मल्ल्यांचा छावा सह्याद्रीत परतला. किल्ले पन्हाळगड आपल्या चिऱ्यात हा आनंद साठवण्यासाठी आतुर झाला. शंभूराजे, तुम्ही स्वराज्यात आलात. आई भवानी आमच्यावर प्रसन्न झाली. पुन्हा एकदा तुमच्या बुद्धी चातुर्याचा कावा यशस्वी झाला. हे स्वराज्य बचावले हे तुम्हा कारणे. हा सह्याद्री ही आनंदलाय आपल्या रुद्राला दऱ्याखोऱ्यात स्वार करण्यासाठी. शंभूराजे, आपण उद्याचे छत्रपती आहात. आमच्या पश्चात स्वराज्य तुमच्याच हाती सुरक्षित राहील
याची आम्हाच खात्री आहे. रयतेचा राजा होण्याआधी काही रिवाजी गोष्टी तुम्हाला सांगतो. नीट ध्यान देऊन ऐका. जी आबासाहेब. शंभूराजे, हे राज्य धनदांडग्यांचे नाही ना, हे राज्य मुठभर वतनदारांचं. तर हे हिंदवी स्वराज्य 18 पगड जातीच्या सर्वसामान्य रयतेचं राज्य आहे. आणि म्हणूनच छत्रपती होण्याआधी त्या रायगडाच्या सिंहासनासमोर जा आणि त्या पंचपायऱ्यांकडे पहा, सिंहासनाकडे नजर टाका. जेव्हा तुम्ही पहिल्या पायरीवर जाल तेव्हा कृष्णा, कोयना आणि भीमा अशा सरिता स्वतःला पारतंत्र्यापासून रोखण्यासाठी तुमच्याकडे धावा करत असतील. दुसऱ्या पायरीवर सह्य खोऱ्यातील सगळेच दुर्ग तुमच्या नजरेस येतील. तिसऱ्या पायरीवर तुमच्या थोरल्या आऊसाहेब तुम्हाला रामायणातील कथा सांगताना दिसतील. पण त्यांच्या सोबतच स्वराज्यातील माता भगिनी, ज्यांनी कोणी आपला पिता, पुत्र अथवा पती गमावलाय, त्यांच्या करुण टाहूंचा आणि आर्त किंकाळ्यांचा आवाज तुमच्या कानी येईल. चौथ्या पायरीवर संत तुकोबांची गाथा आणि ज्ञानेश्वरांची कथा, कृष्णाची गीता आणि सह्याद्रीच्या सरिता यांचा नाद आपल्या कानी घुमत राहील. विचारांची शक्ती आणि कृतीची युक्ती तुम्हाला इथेच मिळेल. आणि अखेरच्या पायरीवर जेव्हा तुम्ही पाय ठेवा तेव्हा सह्याद्रीच्या सर्वच दुर्गांची शिखरं भगव्यासाठी आसुसलेल्या नजरेनं तुमच्याकडे मोठ्या आशेनं पाहत असतील. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची हिंमत आपणात असेल तर आणि तरच सिंहासनावर आरूढ व्हा. होय आबासाहेब, आपली प्रत्येक गोष्ट आम्ही स्मरणात ठेवू आणि प्रत्येक कृती वचन निर्धारण करू. शाबास शंभूबाई. ठीक, आपण आता काही काळ इथेच पन्हाळ्यावर राहून स्वराज्याची पश्चिम सीमा बळकट करा. उचित समय आपणच बोलावणे धाडूच. तद्वत फौजेची मोर्चे बांधणी करा. जी आबासाहेब. जय भवानी, जय भवानी. राजे रायगडी परतले. राजा रामांचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. तर इकडे शंभूराजे स्वराज्य विस्ताराचा वारू चौखोर उधळवत होते. पौर्णिमेचा पूर्णचंद्र स्वराज्यावर चांदणे शिंपित होता आणि अकस्मात चंद्राला खळ पडलं. चांदणं झाकोळलं गेलं. चैत्र शुद्ध चतुर्दशी उजाडली. हनुमान जन्माचा दिवस, वार शनिवार. हनुमान स्तुतीचे बोल रायगडी घुमू लागले. मृत्यूची पावलं वाजू लागली. आता महाराजांना आपल्या घरी जायची ओढ लागली. त्यांचे कैक जिवलक आधीच पुढे निघून गेले. तान्हाजी, बाजी, सूर्याजी, प्रतापराव आणि खुद्द आऊसाहेब. मात्र शंभूराजांच्या यादेनं महाराजांचे नेत्र आस्ते आस्ते उघडले. पुतळा, यापुढे आमच्या शंभूराजांची भेट होईल असं वाटत नाही. त्यांना म्हणावा, रयतेच्या अश्रुघामावर उभारलेलं हे श्रेणीचं राज्य तुमच्या मनगटात सुरक्षित राहील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही अल्पायुषी ठरलो, महाराज. पण देवानं आणि दैवानं आमच्या भयावर वैभवाचं आणि कीर्तीचं तोरण बांधलं. महाराज असं का बोलावं? अशीच दैवगती तुमच्याही पाठीशी राहो. हीच जगदीश्वराकडे प्रार्थना. अंधार, कबेन अंधार. स्वराज्य सिंहासनावरील छत्र मिटले गेले. दिमाखात फडफडणाऱ्या भगव्याची फडफड क्षणभर थांबली. आणि काय सांगू, क्षणाकरता इतिहासच थांबला.
काळही थांबला, गहिवरला. आई जगदंबेचा भूत्या निघाला. स्वराज्याचा पिता जिजाऊंचा शिवबा, शंभूचा शिवा चालला. चालता झाला, उभा रायगड गहिवरला. मात्र तमाम मंत्रीगण चाली आखण्यात तेज झाले. आघाडीवर होते स्वराज्याचे सुरनीस अनाजी दत्तो. महाराणी साहेब, शंभूराजे गडावर नाही याचा फायदा उचलून तातडीने राजाराम राजांचा मंचकारोहण विधी उरकून घ्यावा. पण शंभू राजांऐवजी राम राजांना सिंहासनावर बसवलं तर रयतेची मान्यता मिळेल? ज्येष्ठ कारभारी, सरदार, प्रतिनिधी संमती दर्शवतील. आम्ही साऱ्यांची सल्लामसलत केली आहे राणी साहेब. साऱ्यांचा विचार असा आहे की आपलेच पुत्र गादीवर बसणे रास्त आणि कारभार देखील आपल्याच आज्ञेत चालेल. शिवाय सरलष्कर हंबीरराव मोहिते देखील बाळराजांचे सख्खे मामाच आहेत. ते आपलीच साथ देतील. पण शंभूराजे ज्येष्ठ आहेत, ते आपला अधिकार सोडतील. त्यासाठी सांगतो त्वरा करा. शंभूराजे म्हणजे भडक माथ्याचे, वर्तन म्हणाल तर बेछूट आणि बेजबाबदार. ते गादीवर आले तर राज्य दुभंगेल, लयात जाईल. सबब त्यांना हटवल्याशिवाय राजाराम राजे तख्तासीन होणार कसे? आपण म्हणता ते खरंच. मग काय करावे अनाजीपंत? संभाजी राजांस तातडीने कैद करावं. सर लष्करांच्या नावाने तसा वटहुकूम जारी करा. आपली मोहर लावून थैली आम्हास द्या. सर लष्कर हंबीरराव मोहिते कराडला आहेत. आम्ही चढे घोडा निघतो. सर लष्करांना घेऊन पन्हाळ गडाकडे कूच करतो. कडेकोट पहारात शंभूराजांना पकडून बंदिखान्यात लोटून देतो. आपण राजाराम राजांच्या राज्याभिषेकाच्या आमंत्रणाच्या थैल्या फास बंद करा. रायगडावर कुटील कारस्थान शिजलं होतं. सर लष्कर हंबीरराव मोहित्यांना आणि पन्हाळ्याचे किल्लेदार विठ्ठल त्र्यंबक पंतांकरता सज्ज राहण्याच्या थैल्या फासबंद झाल्या. अडकेल हा शंभूरूपी सिंह ह्या कटकऱ्यांच्या जाळ्या. जुहार धनी, ही दोघं गडावर टेहळणी करताना ह्यासनी पकडल्या आणि यांच्याकडनं एक खलित बिदस्त केलं. ती आपल्याच माणसांकडून गडावर टेहळणी. वाचा कवीची. बड़ी बुरी खबर है राजा जी. महाराज साहब परलोक सिधारे. राजा जी शांत हो जाइए. राजा जी कसे शांत हो कवीजी? अवघ्या काही दिवसांपूर्वी पन्हाळगडी आम्हाला भेटले. दिलखुलास बोलले, भविष्याच्या योजना सांगितल्या आणि हे असे कसे निघून गेले, न सांगता न सवरता. आबासाहेब, मथुरेत आपण गेला होता तरी केवळ आपल्याला पुन्हा भेटता येईल या एका आशेवर हा शंभू बाळ जिवंत राहिला. आता कुणाकडे बघावं, कुणाचं बोट धरावं? आबासाहेब, पोरक केलं तो आम्हाला, पोरक केलं. कोणता गुन्हा केला होता कवीची आम्ही? आमच्या आबासाहेबांचं अखेरचं दर्शनही मिळू नये आम्हाला. त्यांच्या कलेवराला अग्नीही देता येऊ नये. आबासाहेब, सब्र राजा जी, सब्र. रायगढ़ पर साजिश रचाई गई है. राजाराम राजे को तख्तासीन किया जा रहा है और आपको कैद करने का हुक्म जैसे किलेदार को मिला है वैसा ही सिपह सालार हंबीर राव को भी मिला है. सारे मंत्रीगण पूरी सेना के साथ यहीं आ रहे हैं. हमें तैयार रहना चाहिए राजा जी. बाबाजी ढुंढेरे, रायप्पा, जोत्याची, गडावरची सगळी फौज जमा करा. शिवसिंहाच्या छाव्याला डिवचलंय या कारभाऱ्यांनी. आता फाडल्याशिवाय राहणार नाही. युवराज, परिस्थिती नाजूक आहे. जे घडतंय ते चुकीचेच आहे. वक्त बाका आहे. सबक स्वारींनी सोच विचार करावा. या अनाजी पंत फार मोठ्या तयारीनं आला. दिमतीला 5,000ची तुमची फौज, हंबीर मामांची 20,000ची फौज, शिवाय सोबत स्वराज्याचे पेशवे
आणि दस्तूर खुद्द आमचे हिरोजी काका. हे सर्व दरबारी रायगडाच्या हुकमाचे ताबेदार आहे आणि त्याच हुकमाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आपल्याला कैद करण्याचा हुकूम आहे राजगादीचा. मामासाहेब मामासाहेब नाही, सरलष्कर हंबीराव मोहित. पाहिलं शंभूराजे, सर लष्कर पण रायगडाच्या आदेशाला जागून आले. आता आम्ही बिनघोर झालो. सर लष्कर, तुमच्या येण्याने 10 हत्तींचं बळ आलं आमच्यात. अरे बघताय काय, कैद करा युवराजांना, टाका काढण्या, मुसक्या आवळा ह्यांच्या. कैद तर आता होणारच आहे. शंभूराजे, आता तुमचा खेळ संपला. आनंदराव, उपाजी, कैद करा या गद्दारासनी. काय करताय काय सर लष्कर? जेर बंद, काढण्या टाका यांच्या हातापायात. अनाजी पंत, अव कुणासनी फितवत होता? ह्या हंबीराव मोहित्यासनी. अरे कुणावर वार काढायचा आणि कुणाचा वार अडवायचा हे शिवाजी महाराजांच्या तालमीत शिकलोय म्या. अरे ज्या डोईवर छत्र धरायचं त्या डोईवर हत्यार धराया सांगताय वैर शेमण्यानो. हे मोहित्याचं इमान हाय, मोहित्याचं. स्वामींच्या ठाई आमासनी आमचं शंभूराजा हाय ती. त्यासनी घेराया आलाय सावैर. ह्यो हंबीर खंबीर हाय माझा राजा जपाया. शंभूराज, आता ही दस्त केलेली जोखीम तेवढी घ्या ताब्यात. अनाजी पंत, आमच्या साऱ्या उमेदीवर चळचळीत निखारे ठेवले तुम्ही. किल्लेदार, आम्ही तर खोळंबलो तुमच्या इमानदारीची बक्षिशी देण्याकरता. आणि मोरोपंत, तुम्ही सुद्धा आम्हाला कैद करण्यासाठी आला. वडीलकीच्या नात्यानं नुसता सांगावा धाडला असता तर स्वतःहून आलो असतो बांधल्या हाताने. कसे या सुरनिसांच्या नादी लागलात पंत? का गर्दन का उठत नाही अनाजी तुमची? भिडवा आमच्या नजरेला नजर. करा कैद आम्हाला त्या तोफेच्या तोंडी. जाऊ द्या अनाजी, शरम वाटत नाही तुम्ही केलेल्या या कृत्याबद्दल? अनाजी दत्तो, आडेवारी पद्धतीनं तुम्ही जमिनीचं मोजमाप अचूक केलं, पण या शिवपुत्र संभाजीची स्वराज्य निष्ठा मोजण्यात चुकलात. साफ चुकलात. अरे तू तुमच्या जिंदगानीवर थोरल्या धन्यासनी जाऊन महिना बी नाही झाला. रालात त्यांच्याच पोटच्या पोराला घेराया. रायप्पा, जोत्याजी, घेऊन जा यासनी आणि टाका कोठडीत. सरलष्कर, आम्ही या कटकऱ्यांना माफी देतो. राज, या कटकऱ्यांनी संभाजीला विरोध केला, पण यांनीच आबासाहेबांच्या पाठीशी राहून पुरी हयात स्वराज्यासाठी घालवली. हे दुर्लक्षून चालणार नाही. संभाजी मोठा नाही, स्वराज्य मोठं आहे. राज, अहो कोण म्हणतोय महाराज गेलं? या शंभूच्या रूपानं आमचा शिवच आमच्या मोर उभा. युवराज, या स्वराज्याचं राज धर्मानं आणि कर्मानं तुम्हीच. थवा आमचा मुजरा तुमच्याच पायी. अहो सरलष्कर, नाही, आता सरलष्कर नाही, आता मामासाहेब. या कटकऱ्यासने कैद करून सरलष्कराचं काम संपलं. आता फकस्त मामासाहेब, तुमचे मामासाहेब. वय मामासाहेब आता रायगडी परतावं म्हणतो. वय राज, रयत भी आतुरल्या थाकल्या धरण्यासाठी. आणि सिंहासन भी जास्त दिस रिकामं ठेवून चालत नाही. आपण उद्याच निघू. आणि राजे रायगडी परतले. शिवसिंहाचा छावा आपल्या गुहेत परतला. सुवर्ण सिंहासन पुन्हा आनंदलं. त्याचा धनी शिवाजी राजांची सावली, स्वराज्याचा वारस राजधानीत प्रवेशला. बाले किल्ल्यावरील भगवा दौलत ध्वज मावळ वाऱ्यात पुन्हा फडफडू लागला. माघ शुद्ध सप्तमीची भाग्यशाली तिथी उगवली.
महादारावर तोरण चढली. राजचिन्ह नव्याने झाळ. नगारे आनंदानं आपली छाती पडावून घेत होते. शिंग तुताऱ्या हसत होत्या, खळखळत होत्या. महाराजांच्या आकस्मित जाण्यानं सह्याद्रीला पडलेल्या चिरा रायगडावर सांधल्या जात होत्या. आज छत्रपती राजे शिवाजी जगदीश्वराच्या डोळ्यानं आपल्या वारसाला पाहत होते. सईबाई साहेबांचा पुत्र आज मराठ्यांचा दुसरा अभिषिक्त छत्रपती होत होता. संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले या नात्यानं वचनबद्ध आहोत की आम्ही लढू आमच्या अखेरच्या क्षणापर्यंत. मग आमची मुंडी छाटली जाऊन निर्माल्य बनून जरी काळाच्या पायावर पडली तरी बेहत्तर. पण आपलं हे हिंदवी स्वराज्य, सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरील हे गडकिल्ले आम्ही कुणाच्याही हाती लागू देणार नाही. आमच्या आबासाहेबांच्या शिक्के कट्यारीचे आणि परंपरेचे
आम्ही प्राणा पलीकडे जतन करू. आम्हास आशीर्वाद असा. सगळ्या